गोमी जाणं पुढे केले नरक साधन आता असे उपाय पण मज कारणे कळेना मज कारणे कळेना मी हे जे अपराध माझ्या हाताने कळत किंवा न कळत किंवा घडलेला आहे काही लोकांचं म्हणणं बघा न कळत केलेलं पापाला शिक्षा राहत नाही बरोबर राहते पण माणूस का म्हणते हाय चालते हो कळणार किंवा न कळणार एका दिसल्या बिस्किट खायला का होते आता तर जरा आठवल्यापासून का होते सध्या आम्ही काही ना तुम्ही का पैसे पण केला मला बी असं गडबडीने चाय शिकले तुमच्या पुढे आपले तुम्ही बी तसंच खाला मी बी खाल्ले म्हणून सांगले तुम्हाला आता बी चालतंय ना वाजल्यापासून आता तेच मामीला सांगावं एकादशीला कळला ते करंटला धरावं लागते का ते बघा करंट म्हणतं का कळल्याला लागतंय कळण्याला लागतंय करंट कळल्या बी लागतंय येण्याला बी लागतंय शाण्याला बी लागतंय मग विचार कर हा साधारण म्हणजे काय विज्ञानानं निर्माण केलेलं करंट आपल्याला कळत न कळत लागतंय मग देवाला निर्माण केलेलं सोडतंय पण आपली कशी बुद्धी आहे चालतंय सगळं हो फोन करलं नाही सगळं कुठं देव यायला नाही एकादशी करून करून शुगर येऊन नाही बीपी वाढलं नाही तसं काही नाही पण ज्याचं भाव अंतःकरण शुद्ध आहे कळत न केलं कसं गोपीचंद म्हणा लागला मी कळत केला असेल न कळत केला असेल पण नरकाची यातना मला भोगावं लागतंय असं ते गोपीचंद सांगू लागले कानी पावे देत त्याची आता भिवू नको मानसी तुझी युक्ती सांगतो तशी तशी अति वेगेशी कधी का पण कानिनाथांनी सांगायला लागले जे पाप तुझ्या अंतःकरणाला किंवा जे पाप तुझ्या हाताने झालेल्या त्या पापाला मी निर्मुक्ती करण्यासाठी त्या पापाला निसरून जाण्यासाठी काय सांगतो युक्ती सांगतो म्हणा लागले आणि हे जर म्हणजे तू कार्य जर केलास तर का होईल तुझ्या केलेल्या पापाची निर्मुक्ती होईल तू मनामध्ये भय कोणत्या प्रकारचा धरू नको सोने रुपये आणि तांबे जाणं चौथ्याला परत काटून चार पुतळे निर्माण आपल्यासारखे करावे सोने रुपये आणि तांबे जर का सोन्याच्या रूपाने का तांबा मिश्रित करून किती 4 पुतळे म्हणले का निर्माण करावं मग करून पुढे काय करावं सांगतात आहे का म्हणा लागले अवश्य मनोने नरप बोले धातूचे पुतळे निर्माण केले तुपात जालंधराची टाकले काने पासून नेले तया खाया अवश्य म्हणजे का त्या कानिनाथाची म्हणजे का गोष्ट त्या गोपीचंदाने ऐकलं आणि 4 पुत्र म्हणजे का आपल्यासारखे निर्माण केले धातूचे पुत्र निर्माण केले आणि ज्या ठिकाणी त्या जालिंधराला त्या ठिकाणी टाकले होतं आणि त्या ठिकाणी त्या कानिनाथ महाराजांना घेऊन जायला लागले मनुष्य लावणी त्यावेळी कुपातील निध सोरे काढली तो जालिंधर देखला नेत्र कमळी जैसा चंद्र पौर्णिमेचा त्या कुपामध्ये ज्या जालिंधराला टाकलेलं होतं त्या गोपीचंद राजांनी ज्या कुपामध्ये त्या जालिंधराला टाकले होतं राजांनी त्या आपल्या सोबत माणसाला आणले सर्व काही तिथे म्हणजे का साफ केले आणि साफ करून तसं म्हणजे का त्या जालिंधर म्हणजे का साक्षात म्हणजे का पौर्णिमेला चंद्र जसं चमकतो आणि त्या जाळीमध्ये त्या जालिंधरनाथ म्हणजे का चमकत म्हणजे का चमकू लागले म्हणतात कौतुक पावया देवे नगरवासी मिळाले सकळ साक्षात शिष्य धरून पाळ कौतुक नाही पाहते काय देव म्हणजे काय ज्याला मारावं म्हटलं त्याला देव काय देव ज्याला मारावं जसं ठरलं त्याला कोणी म्हणजे का वाचू शकणार नाही आणि देव ज्याला म्हणजे का तारावं म्हटलं इतराचं बोल म्हणजे का मारावं जर म्हटलं तर म्हणजे का मारू शकत नाही त्या भक्त प्रल्हादाला म्हणजे त्याचे वडील म्हणजे का नाना प्रकारचं मारायचं म्हणजे का प्रयत्न केले भाव धरी त्या तारी पाठवणे का देव ज्याला म्हणजे का तारा त्या डोक्यामध्ये देवाला आलं त्या पांडवाला वनवासामध्ये सुद्धा देव म्हणजे का राखण केलं त्या मुंगी किड्याचा सुद्धा म्हणजे का देव रक्षण करतो पण देवाच्या डोक्यामध्ये आलेला मारावं पण देव म्हणजे का बरोबर मारतो त्या जालिंधरनाथ म्हणजे का कुपामध्ये का असेल पण सुरक्षित होतं देवाचं म्हणजे का कर्तव्य होतं किंवा काय देवाचीच कृपा म्हणा आपण हे सगळं म्हणजे का दृश्य बघण्यासाठी त्या 700 शिष्य बघू लागले त्या गावातले लोक बघू लागले बाबा म्हणजे काय देवाची लीला म्हणावं काय देवाची कृपा म्हणावं असं तिथे लोक कौतुक करू लागले म्हणतात पुंडलिका